मिळणार लोकप्रधानचा लक्की सभासद। दैनिक लोकप्रधानच्या 9व्या व तसेच लोकप्रधान न्यूज चॅनलच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत लकी सभासद योजना। सभासद बनून जिंका लाखोंची बक्षिसे। चला तर मग सहभागी होऊन सदस्य व्हा आपल्या हक्काच्या लोकप्रधान सोबत। यामध्ये तुम्हाला मिळणार पहिला बक्षीस 10 ग्रॅम सोने, दुसरे बक्षीस 2 व्हीलर मोटरसायकल आणि तिसरा बक्षीस लॅपटॉप। याची सभासद फी फक्त 100 रुपये आहे। अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा। सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये विविध प्राण्यांची आपल्याला माहिती मिळतच आहे। मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या कृषी प्रदर्शनामध्ये काजळी खिलार ही या गाईला या ठिकाणी आणलेला आहे। कृषीभूषण शशिकांत पुदे जवळपास 5.5 फूट उंची आहे। काय दादा काय वैशिष्ट्य आहे काय खिलार? आपलं सोलापुरी काजळी खिलार जे आहे ही नाविन्यपूर्णमध्ये आता दुधाच्या वंशावळीमध्ये 1 टाइम 6 लिटर पर डे 11 लिटर दूध हे देणारी आपली सोलापुरी काजळी खिलार ही नामशेष व्हायच्या मार्गात होती। आज त्याचा प्रसार वाढावा आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातील लोकांना त्याचं महत्व सेंद्रिय शेती आणि देशी गाई संवर्धन याचं एक अतूट नातं आहे आणि ते जतन करण्यासाठी हे कृषी महोत्सव कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्हाला इथं आमंत्रित केलेलं आहे। आणि यामध्ये माझ्या स्वतःच्या जे गायी आहेत घरी 11 गायी आहेत, त्यामध्ये 4 बुल आहेत, 11 गायी आणि त्यांची वंशावळी ही सगळी 5 ते 5.5 लिटर दूध एका टायमाला देणार आहे। दिवसाचं 11 लिटर दूध एका गायीचं आहे। नॉर्मल गाय किती? नॉर्मल 2-2.5 लिटर दूध देणारे जे गायीची वंशावळी आपण त्याच्यातून परिवर्तन करून हे आज 11 लिटर पर्यंत सोलापुरी काजळी खिलार नेलेली आहे। तिचे काय वैशिष्ट्य असते? कारण शहरी लोकांना माहिती नाहीये, कारण ग्रामीण संस्कृती शेती तिचे शारीरिक वैशिष्ट्य जे आहे तिचे शिंग बुडापासून काळी, डोळे काळे काजळ घातल्यासारखे आणि शेपूट बोर्डा काळा, पायाची खुरं काळे आणि कलर एकदम पांढरा शुभ्र अशी हिची शारीरिक वैशिष्ट्य। काजळ लावल्या हो, काजळ घातल्यासारखे डोळे शेपूट गोंडा, पायाची खुरं आणि छाती रुंद, पाठीमागचा चौकाची बाजू रुंद आणि शेपूट गोंडा थोडा लांब आणि थोडी जी पोळे आहे ती पोळी काजळी खिलारमध्ये थोडी जास्त राहते। तुम्ही आता मोहोळ मधून आलात, आपल्या सोलापूर व्यतिरिक्त हे खिलार काजळी खिलार कुठे आढळते? आपल्या सोलापूर जिल्ह्याची एक शान आहे ती काजळी खिलार। बर, आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यात 1 नंबरला काजळी खिलार आहे। अभिमानाची गोष्ट आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत सुद्धा आता सोलापुरी काजळी खिलार पोहोचणार आहे। आणि ह्याचं जे महत्व आहे की दुधाच्या बाबतीत अतिशय उत्कृष्ट असल्यामुळं त्याचं तुपाचं फॅटचं प्रमाण 5.5% आहे। दूध देण्याचे प्रमाण पण 5-5.5 लिटर असल्या कारणानं आज जागतिक दर्जाचं ब्रीड हे आपल्या सोलापुरी काजळी खिलारला जय मानांकन मिळण्याचं हो नाही, बैल हा कोसा खिलार मध्ये आहे। याचा उपयोग शेती कामासाठी, पुन्हा बैलगाड्या शर्यतीसाठी आणि आपल्या ओढकामासाठी, ओढका ओढण्यासाठी हे सर्व कामाला सर्वून संपन्न असा हो अतिशय बलदंड शरीर आणि शरीर स्वभाव रागीट स्वभाव असं चपळ सांभाळतात कसं? कारण तो ज्याचा रोजचा सहवास आहे त्याच्या माध्यमातून तो त्याला अतिशय प्रेमळ स्वभाव, जो त्याचा सांभाळ करणाऱ्या माणसाला अतिशय प्रेम करणारे प्रेमळ स्वभाव आहे। आणि जसं असं बाहेर दुसऱ्या ह्याच्यात म्हणलं तर तो चपळ चित्त्यासारखा आहे, तो पळाला आपला हो प्राणात पळतोय। हो भरपूर। आणि ह्याच म्हणजे जर समजा मोकळ्या जर आपण शेतात सोडला आणि कोणतरी अनोळखी व्यक्ती आला तर नाही, तसं नाही, तो स्वतःहून जाऊन मारणार नाही। त्याला काहीतरी इब्जा केली खवळलं गेलं तरच तो त्याच्यावर मारला गेला हल्ला करून। एखाद्या व्यक्तीने जर बाबा आपल्या सांभाळ करणाऱ्या व्यक्तीला जर त्रास देत असेल तरुण बुजून, तर तो अतिशय धूर्तपणे त्याचं संरक्षण करायचं काम करतो। बरोबर, ह्याला मागणी असेल की? मागणी भरपूर आणि बैलाला कुठे मागणी भरपूर आहे। कर्नाटक मध्ये आहे, आपल्या पंढरपूर यात्रेत आहे, पुन्हा दुधासाठी आज पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातून मला फोन आहे। आता मला सांगा, सोलापुरी काजळी खिलारसाठी एक मला सांगा इकडे की हा जो बैल आहे काजळी खिलार नाही, हा कोसा खिलार मध्ये येतो। ह्याची किंमत काय असेल? त्याची किंमत आज इथं गेल्या वर्षी 25 लाख रुपयाला मागणी झाली। 25 लाख? 25 लाखापर्यंत मागणी आहे। आपण तो विक्री करायचा नाही। 3.5 महिन्याचा असताना 3.5 लाख रुपयाला मागितला। आपण आपल्याला ब्रीडिंग साठी याचा वापर करतोय आपण। थोडा आपल्या सोलापूर जिल्ह्यातली जी गायी रेतनासाठी, नैसर्गिक रेतनासाठी याचा वापर करून त्याची वंशावळ पुढे वाढवासाठी आपण याचं काम करतो। आणि ही गाय ही काजळी खिलार गाय
ही काजळी खिलार आहे. उंची थोडं बैलापेक्षा थोडं कमीच राहणार उंची बैलापेक्षा. तर ही सोलापुरी काजळी खिलारची ही वैशिष्ट्य आहे. कारण त्याचे शिंग सगळे पूर्ण काळ्या बुडापासून काळे, शेपूटगोंडा काळा, नागपुडी काळी, पायाची खुरं काळे आणि कलर पांढरा शुभ्र. आणि ती पलीकडची आहे ती ह्याची वंशावळ ती कर्नाटकी खिलार मध्ये येते, कोसा खिलार ती. ह्याच्या कुठे प्रदर्शनामध्ये गेला प्रदर्शन मध्ये कराडला, पुन्हा उस्मानाबाद, कोल्हापूर, पुणे, सातारा किंवा कोल्हापूर साईडला बैलगाड्या शर्यती मोठ्या प्रमाणात आहेत. शर्यतीसाठी त्याचा वापर ह्याचा वापर भरतो. म्हणजे एकदम ताकद हो हो हो. चिखलाचे जी ओळखावळाची शर्यत असते त्या कामासाठी पण ही चालते. आणि ह्याला औषधोपचार वगैरे कसं खाद्य वगैरे खाद्य काय आपलं शेंगपेड, मका, भरडा, सातू हेच नॉर्मली. आणि शेतात आपल्या जी काय पिकतंय ते द्यायचं. आणि औषधोपचार वगैरे औषध सगळ्यापेक्षा खर्च कमी ख्याचा आयुर्वेदिकच्या दृष्टीनं एकदम कमी खर्चातली ही औषध आहे. आपल्यासोबत हे कृषीभूषण शशिकांत पुदे होते. त्यांनी या काजळी खिलार आणि बैला संदर्भात माहिती दिलेली आहे. सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये ते दरवर्षी येतात तुम्ही. आणि एक महत्वाचं ह्या काजळी खिलार असेल किंवा कोसी खिलार असेल त्याच्या प्रजनोत्पादनासाठी हे कृषीभूषण शेतकरी नेहमी प्रयत्नशील आहेत. आणि राज्य शासनाचे देखील अनेक तुम्हाला पुरस्कार देखील मिळालेला आम्ही ऐकलेला आहे. आणि या कृषी प्रदर्शनामध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही भेट देऊ शकता. जहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान, सोलापूर.